नाही नाना, काय तुम्ही चुकीचं समजताय. वा रे वा, आता आम्हीच चुकीचे. अरे तुम्हाला घडवलं शिकवलं तरी आम्हीच चुकीचे होय. आम्ही जेव्हा तिथं बॉर्डरवर असतो की नाही, त्यावेळेला जात धर्म भाषा सगळं विसरून एका कुटुंबासारखे राहतो. रक्ताची नाती नव्हती, पण तरी सुद्धा जीवाला जीव द्यायचो आम्ही. आणि तीच पद्धत आपल्या घरात हवी म्हणून आजपर्यंत सगळ्यांना सर्वतोपरी स्वातंत्र्य दिलं की कुणाला कुठली बी गोष्ट करायला आडकाठी आणली नाही. पण तुम्ही तुमचे निर्णय घ्यायला मोकळे झालात. छोट्या छोट्या गोष्टीत सगळ्यांनी मिळून निर्णय घ्यायचा परंपरा विसरला होय. तसं नाही नाना, मला असं वाटलं कधी. तुझ्या एकंदर कृतीतनं तू हेच दाखवून दिलेस सगळ्यांना. कॅप्टन, हे बघा चूक झाली आहे, ती मी नाकारत नाहीये, पण मी तुम्हाला प्रॉमिस करते ती चूक लवकरात लवकर सुधारली जाईल. तुम्ही प्लीज रागवू नका. मला फक्त तुमचा मॉरल सपोर्ट हवाय. आता तुमचे निर्णय तुम्ही घ्यायचे आणि मला काय करायचं ना ते मी करणार. ना मावशी, अरे बरं झालं तुम्ही आलात. चला बसा, जेवून घ्या. ही ताटं का झाकून ठेवली आहेत? कुणीच जेवलं नाही का? नाना दाजी अक्का जेवायलाच तयार नाहीत, त्यामुळे घरातलं कोणीच जेवलं नाही. सगळं अन्न तसंच आहे. मी म्हटलं मध्येच कोणाला भूक लागली जेवावं असं वाटलं तर म्हणून ताट वाढून झाकून ठेवलं. आता तुम्ही आलायत ना, बसा. चला. ताटं घेऊन कुठे चाललात? इथेच जेवा, तुम्हाला कोणी काही बोलणार नाही. जेवा बघू. हे आबांसाठी आहे. आणि हे नानांसाठी. आता ते म्हणाले ना जेवायचं नाहीये म्हणून, कशाला उगीच. अगं, आपल्या माणसांची काळजी आपण नाही घ्यायची तर कोणी घ्यायची? आलीच. दादाने सगळं अपूर्वासाठीच केले. घ्या. तुम्ही जिच्या नावाने उदो उदो करता ना, तिच्याचमुळे या घरावर संकट आले. हा, अगं रूपामावशी, तिची खरंच काही चूक नाही ग या सगळ्यात. घ्या. म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्हाला तिच्यात दोष दिसतच नाहीये का? वा. तुला का नाही कळणार नाही बघ, दादाचं आणि अपूर्वाचं किती प्रेम आहे एकमेकांवर. हो का? मला कळणार नाही का? मी कोणावर प्रेम केलं नाहीये का? मी ना तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितले. हा, अगं रुपी मावशी, पण मी तू काय चाललंय?
का तुम्ही दोघी बी वाद घालायला असा? आता ह्या वेळेला ना अशा परिस्थितीत काय करायचं त्याचा विचार करूया. आपण काय विचार करणार? आपल्याकडे एवढे पैसे आहेत का? विचार करतायत. हे बँकेतनं कर्ज घेऊ शकले असते तर एवढं सगळं घडलंच नसतं. या घरची मोठी सून, पण मला जेव्हा या कर्जाच्या प्रकरणाबद्दल कळलं तेव्हा मी काहीच करू शकले नाही. आपल्या घरावर पहिल्यांदाच एवढं मोठं आर्थिक संकट ओढवलं. अहो वहिनी, तुम्ही कशाला उगा वाईट वाटून घ्यायला लागला सर? खरं तर तुमच्या आधी मला माहित होतं, पण मी तरी काय करणार होतो? हे एवढं मोठं प्रकरण माझ्याच्याने हँडलच झालं नसतं. तसंही तुझ्याकडनं अपेक्षा नव्हतीच. तुझं कुठे या घराशी रक्ताचं नातं आहे? हे बघ रुपी मावशी, तू काय बोल ना, बोल. मावशी आहोत तुम्ही. मला काय वाटतंय की आपण या परिस्थितीचा जरा गंभीरपणे विचार करायला पाहिजे. मला सुद्धा विजयबद्दल वाईट वाटतंय. खूप मोठं पाऊल उचललं त्याने, पण हे सगळं त्याने परक्या माणसासाठी केलं. त्याने हे जर स्वतःसाठी केलं असतं ना, तर खूप मोठा झाला असता तो, खूप मोठा बिझनेसमॅन. पण नाही, विजयला सवयच आहे ना सगळं काही परक्यांसाठी करायचं, म्हणून त्याने हे सगळं अपूर्वासाठी केलं. आणि आता स्वतः टेन्शन घेतल्याने घरच्या नाही दिलंय. शियाओ, काय पण काय बोलायला असा तुम्ही? परक्यांसाठी नाही केलं विजय भाऊजींनी सगळं. अपूर्वा त्यांची बायको आहे, त्यांच्या हक्काचा माणूस. आणि तुम्ही सगळं बोलायला त्या सगळ्या जरतरच्या गोष्टी. आणि ती वेळ निघून गेली आता. तेव्हा आता ह्या वेळेला एवढ्या मोठ्या संकटातनं विजय भाऊजींनी आणि अपूर्वाला कसं बाहेर काढायचं याचा विचार करूया. आपण या सगळ्याचा विचार का करायचा? हा, विजयने हे सगळं अपूर्वासाठी केलं ना, तेव्हा आता अपूर्वाने आणि तिच्या माहेरच्याने करायला हवा. अगं, खूप श्रीमंत माणसं आहेत. अपूर्वा त्यांची एकुलती एक मुलगी आहे आणि विजय एकुलता एक जावई. जर त्यांनी विजयसाठी काही केलं तर काय हरकत आहे? हरकत आहे मावशी. अपूर्वाच्या माहेरच्यांकडून पैसे. मावशी आहो, जरा घराच्या मान सन्मानचा तरी विचार करा. खर्चाच आवडेल का ते? आणि भाऊजी तर मुळीच तयार व्हायचे नाहीत याला. आणि महत्वाचं म्हणजे अपूर्वा आता चव्हाणांच्या घरची सून आहे, तेव्हा तिच्या माहेरच्यांकडनं मदत मागायची काही पण गरज नाही. अगं, मदत कोण मागतंय? पण जर त्यांनी मनात आणलं ना, तर विजयला एका क्षणात त्या सगळ्यातनं बाहेर काढतील ते. हो, फक्त त्यांना हे सगळं कळायला हवं. मला असं वाटतंय की मी जाऊन सगळं त्यांना हे सांगावं. आणि मला कोणाची भिडभाड नाहीये, मी बघते. ही अशी काय? विठू काका, तुम्ही बोलवलात? काका ते काय कर्ज मी अशासाठी घेतलं. मला कसलंही एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही विजय. सगळ्यांनी मला सगळं सांगितलंय. ज्या प्रश्नांची उत्तर पाहिजे होती ती मला आधीच मिळालीत. काका मला माहिती, मी लई चुकीचा वागलो. तू कर्ज काढलंस यात तुझी कसली पण चूक नाही. ते तुझ्याकडनं आपसूक घडलं आणि अपूर्वावरच्या प्रेमापोटी केलंस नव्हे. एखादा व्यवसाय उभारण्यासाठी कर्ज काढणं यात चूक असली. नशीब काका, तू तरी मला समजून घेतोयस. ही गोष्ट तू घरातल्यांपासून लपवून ठेवलीस, ही तुझी लई मोठी चूक आहे. मला मान्य आहे काका, चूक झाली माझ्याकडनं. खरं सांगू का, मला घरच्यांना टेन्शन द्यायचं नव्हतं. आणि मला वाटलं होतं की मी नेहमीसारखं हँडल करून घेईन. ते शंकर शेट्टी सगळा घोटाळा केलाय, आता ऐकतच नाही त्यो. कसं ऐकत नाही बघूया की. शंकर शेटला त्याच्या भाषेत उत्तर द्यायला हे विठ्ठल चव्हाण ऐकत. मार्केटमधला व्यवहारी माणूस आहे तो. कर्ज दिलंय त्यानं, त्याच्या वसुलीसाठी जे करायचं ते करतोय. कर्ज फेडणार कसं आपण? मी याचा विचार केलाय. मी हे हॉटेल विकण्याचा डिसिजन घेतलाय. काय? हो, हे हॉटेल विकून पैसे उभे करायचे. आणि काय करायचं? आपल्या घरातलं किचन सांभाळणार.
आम्हाला सगळ्यांना काय हवं काय नको हे बघत गृहिणीसारखं आयुष्य घालवणार? मग जे शिक्षण घेतलंय आपण त्याचं काय? आणि तू जे स्वप्न बघितलं होतंस करिअर करायचं, ज्याच्यासाठी घरातल्यांशी भांडलीस, घर सोडलंस, त्या स्वप्नाचं काय? अपूर्वा, तुझ्याकडनं किमान मला ही असली अपेक्षा नाही. अगं स्वतःच्या करिअरसाठी तुझी धडपड, तुझा उत्साह बघून केवढं कौतुक वाटायचं आम्हाला, केवढा अभिमान वाटायचा. तर त्यापेक्षा आमचा विजय परवडला की. तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी एवढी मोठी रिस्क घेतली, स्वतःला संकटात घातलं. झालं गेलं पंचगंगेला मिळालं. तुम्ही त्याचा विचार करू नका. या संकटातनं बाहेर कसं पडायचं याचा विचार करायचा. पण हो हॉटेल विकायचा निर्णय अजिबात योग्य नाही, मला आवडलेला नाही हे लक्षात ठेवा. ताट वाढून केव्हाचं झाकून ठेवलंय, वाया जाईल. बराच वेळ झालाय, ताट झाकलंय, गरम करून आणते. बँकेतली रक्कम 2.5-3 लाखापर्यंत जाईल आणि पावत्या काय करायचं कसं करायचं मला तर काही सुचन असं झालंय बघा. असं कसं म्हणून चालेल लक्ष्मीबाई? या संकटातनं बाहेर पडायला काहीतरी मार्ग काढावाच लागेल. पण एवढी मोठी रक्कम कुठून जमवणार आपण? तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. घरात थोडेफार पैसे आहेत, पण तेवढ्याला भागेल असं नाही वाटत. अरे दादा, किती काळजी करतायसा? होईल काहीतरी, निघाल मार्ग, नका काळजी करू तुम्ही. भाऊजी कशी काळजी करू नको. आजपर्यंत आपल्या घरात असं कधी घडलं नव्हतं. त्या गुंडांचा काही भरोसा नाही. त्यांनी माझ्या इजाला काय तकाफटका केला तर. वहिनी, अगं कसला विचार करायला लागलेस तू? विजाच्या अंगाला हात लावायची हिंमत हवी त्यांची आपण असताना. आणि फक्त विजाच्या नव्हे, कुणाच्याही केसाला धक्का लागणार नाही ही खात्री मी देतो. नको एवढी काळजी करू. काळजी करू नका कसं म्हणतो विठ्ठल? गोष्ट छोटी नाही. नाना, गोष्ट छोटी नाही हे मला पण मान्य आहे. पण अगदी आबाळ कोसळलंय आणि आता उद्ध्वस्त झालंय सगळं म्हणून डोकं धरून बसावं असं पण काही नाही. पोरांनी त्यांचा निर्णय घेतला, त्याचे आता काहीतरी परिणाम झाले, ते त्यांना निस्तरू देत की. माझी खात्री आहे ते दोघं निभावून येतील. हे सगळं याचे एकटा निस्तरेल का? नाना, मला एक सांगा, आपण सगळी कुठवर पुरणार आहे? कधीतरी त्यांच्यावर विश्वास टाकायला पाहिजे का नको? प्रश्न विश्वासाचा नाहीच रे विठ्ठल, तो आहेच की आपल्या पोरांवर. मुद्दा आहे का इजाची ही झेप जाणार कुठवर? आता ते कळायसाठी त्याला झेप घ्यायला तर पाहिजे. अरे पण तरी सुद्धा नाना, इटू म्हणतोय ते पटतंय मला. पोरांना जरा त्यांना सोडून द्या, सिद्ध करू देत की स्वतःला. जरा वाट बघायला लागेल एवढंच. अपूर्वा, झालं ना तुमच्यावरून? चला निघूया. कुठे जाणार होत आपण? आपल्या हॉटेलला कुलूप लागलंय विजय. एखाद्या गोष्टीची लई सवय झाली की ती सुटत नाही. विसरलो होतो. राजेश शिर्के मॅडम. उचला. हॅलो. हा मॅम, बोला. हां अपूर्वा, मी आजच कोल्हापुरात आली आहे आणि साधारण 2च्या सुमारास हॉटेल पाहायला पोहोचेन मी. ठीक आहे? जर काही मला आवडलं तर आपण पुढचे व्यवहार आजच करून टाकू. मी ॲडव्हान्स सुद्धा देईन. मॅम,
मी थोड्या वेळात फोन करू का तुम्हाला? म्हणजे जरा कामात आहे. मी करते तुम्हाला फोन, आठवणीने करते. बरं ठीक आहे, मी वाट बघतेय. हां. विजय, आपल्याला काहीतरी करायला हवं. दारात आलेली ही संधी गमावता कामा नये. हीच एक संधी आहे जी आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. शंकर शेठच्या घशात ते हॉटेल जाण्यापेक्षा आपण ते विकून आपलं कर्ज फेडू. हाच एक शेवटचा उपाय आहे आपल्याकडे. अक्का, मी जरा बाहेर जाऊन येते. रुपे, कुठं निघालीस तू? अपूर्वाच्या माहेरी. काय? अपूर्वाच्या माहेरी? ते कशा पाय? अगं, त्यांच्या एकुलत्या एका मुलीच्या आयुष्यात जे काही घडतंय ते त्यांना कळायला नको. आता ते इतके श्रीमंत आहेत आणि त्यांच्या जावयाच्या डोक्यावर कर्जाचा एवढा डोंगर. त्यांना जर मदत करायची असेल तर ते कसं करणार अक्का? कारण त्यांना काहीच माहिती नाहीये ना. त्यामुळे जे काही घडलंय ते त्यांना मी सांगायला जाते. अगं, तुझं काय डोकं फिरलंय काय? अक्का, काय जायची गरज नाही. अक्का, मला अजिबात अडू नकोस हा. नको ते उद्योग करायला कोणी सांगितलं तुला? अक्का, मला जायला हवं. का मला विजयसाठी काहीतरी करायला हवं. मी जेव्हा अडचणीत होते, मला कोणाचाच आधार नव्हता ना, तेव्हा विजय माझ्या पाठीमागे ठामपणे उभा राहिला, तुमच्या सगळ्यांचा विरोध पत्करून. आज विजय अडचणीत आहे, मी त्याला मदत करायला नको अक्का? आतापर्यंत त्याने माझ्यावर जे काही उपकार केलेत ना, त्याची परतफेड मला करायलाच हवी. होय, पण ते दुसऱ्या पद्धतीनं कर. ही चुकीची पद्धत आहे. हे चुकीचं आहे रुपे. काही चुकीचं नाहीये अक्का. या घरात मी राहते, मान्य आहे मला की मी अगदी आश्रितासारखी राहते, पण तरी सुद्धा अक्का, या घरासाठी मी काहीतरी देणं लागते ग. मला जाऊ देत अक्का. थांब रुपे, तू जायचं नाहीस. अक्का, असं काय करतेस? अपूर्वाच्या घरच्यांना हे जर सगळं कळलं ना, तर अगदी काही क्षणात विजय संकटातनं बाहेर पडेल. आणि मला माहिती आहे अक्का, तू किंवा या घरचे त्यांना जाऊन मदत मागणार नाही आहात. त्यामुळे मलाच हे सगळं करायला हवं. आणि हे सगळं मी स्वतःच्या इच्छेने करते, मला करू देत अक्का. हे बघ, तुझी इच्छा सगळी बाजूला ठेव. मी सांगितलं ना, जायचं नाही म्हणजे नाही. अरे, तर काय खूळ भरले तुझ्या डोक्यात? तर तू गेलीस तर आणखीन काहीतरी वाद निर्माण होईल घरात. जरा विचार कर आणि हे खूळ डोक्यातनं काढून टाक. मामांजीना, यांना, भाऊजींना कळलं तर काय होईल? अक्का, मी मगासपासून तुला जे काही समजवण्याचा प्रयत्न करते, एक तर तुला कळत नाहीये किंवा तू समजून घेत नाहीयेस. जाऊ दे अक्का. रुपे, रुपे थांब. तू जायचं नाही. अक्का, मला नाही जायचं म्हटलं ना. चल, अक्का, ऐकून चल तर घरात. घे. घरात अक्का, बस. मी आता बस एवढं म्हणते. बस म्हणते ना मग. हो न्यूटन महाराज, काय चाललंय तुमच्या राज्यात? एवढे शिष्य अडचणीत सापडले तुमच्या आणि तुम्ही मस्त निवांत भिंतीवर चिकटून बसले. काय अर्थ आहे? असं कुठं असतोय? उपाय वगैरे सुचवा काहीतरी. हा हा, करेक्ट आहे. थँक्यू. विजय, काय चाललंय तुझं? काय चाललं म्हणजे? जरा न्यूटन सरांकडे मार्गदर्शन मागत होतो, उपाय सुचवले त्यांनी. न्यूटनने उपाय सुचवलाय? अहो होय, ते काय म्हणले माहिती काय? एव्हरी ऍक्शन हॅज अन अपोजिट अँड इक्वल रिएक्शन. एक मिनिट, न्यूटनचा हा लॉ मलाही माहितीये. अरे, त्याचा इथे काय संबंध? विजय, आपला प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होईल ते सांग ना. तेच सांगालोय, तुम्हाला समजणार झालंय काय आहे? आता समोरनं क्रिया झाली की नाही, की आपली प्रतिक्रिया आली पाहिजे. आणि प्रतिक्रिया काय असली पाहिजे? तर आपण काही करून हॉटेल उघडलं पाहिजे. एकदा का आपण हॉटेल उघडलं की राजेश शिर्के मॅडम येतील. एकदा का राजेश शिर्के मॅडम आल्या की त्या हॉटेल बघतील. एकदा का त्यांनी हॉटेल बघितलं की त्यांना हॉटेल आवडेल. आणि एकदा का त्यांना हॉटेल आवडलं की आपण व्यवहार करून टाकायचा. तुला इतकं सोपं वाटतं का ते? हा, म्हणजे हॉटेल उघडायचं तर म्हणजे पुन्हा कुलूप तोडायचं? सॉरी, आता अजिबात शक्य नाही ते. नाही, लॉक नाही तोडायचं यावेळेला. मी जातो शंकर शेठकडं आणि बाबा पुता करून मी किल्ली घेऊन येतो हॉटेलची. हा, येतो. एक मिनिट, आयडिया चांगली आहे तुझी,
एकटा नको जाऊ, मी येते तुझ्यासोबत. हो काय कशाला? अहो ऐका माझं, ते ते काय बोल ना लवकर. तुम्ही नका जाऊ तिकडं. ते बाई माणसानं जायची जागा नाही ती. ती जागा आणि ते वातावरण लई बेकार आहे, म्हणून मी म्हणतोय मी एकटा जातो. हो ना, हा. थँक्यू सांगितल्याबद्दल. पण कसं आहे ना, बहुतेक तुला आठवत नसेल किंवा तुला माहितही नसावं, जेव्हा तुझी बाईक घेऊन गेले होते ना शंकरशेठ, तेव्हा मीच गेले होते ते सोडवायला. मला माहिती आहे कशी जागा आहे ती आणि कसे लोक आहेत ते. चल आता. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.